आज गेलोच सी कॉलेजले, पण कॉलेजले गेल्यावर कॉलेजवाल्याने याच्या लावला आम्हाला डायरेक्ट नदीतलं कचरं. थांबा अर्ध्यामधून कसं तुम्हाला हा विषय मी सुरुवात पासून सांगतो. तो विषय झाला असा की सकाळी सकाळीच कॉलेजच्या ग्रुपवर आला मेसेज की तुम्हाला या लागते आज कॉलेजले. मग कायची वाट होती की लावली गाडीची चाबी सरकती आलो पहिले वरवट फाट्यात. पहिले तटून हे प्रॅक्टिकल घेऊन घेतलं. आता कॉलेज सुरू व्हायला जवळपास 6 महिने झाले, पण आज लोक आम्हाला प्रॅक्टिकल लिहायचा चव नाही आला. आणि आता काही बी करून पुढच्या 3 दिवसात आम्हाला प्रॅक्टिकल सबमिशन करणार म्हणजे करणार आहे. त्याच्या बाद कॉलेजले आलो. कॉलेजले आल्यावर माहित पडलं की आज आहे रिव्हर डे. त्याच कारणाने सारे पोट्ट्यास कॉलेजले आले. कॉलेज लिहून मस्तपैकी जराबर भाषण गिषण ऐकलं. मग ते सगळ्या पोट्ट्यान जरासं भाषण मनावर घेतलं. चला म्हटलं आज काही नाही तर नदी सफा करून टाकू पुरी. आणि यात फक्त मलाच विषय जरासा गंभीर होता. फक्त एक पोतोळे हाती धरली चौकडे हिंडलो. बाकी सगळ्याला वाटलं पाहिजे बा कितीकच कचऱ्याचं उन्हाळा कितीकच काम करून राहिला. तेच तर खरी कला आहे. त्या कलेचे आम्ही कलाकार सगळे. आणि हा आपला एक विषय राहिला, ज्याचे स्क्रीनवर ते फॉलोचं बटन दिसत असेल ना, त्यानं लवकरात लवकर ते ठोकून द्या. तुम्हीच करा ना बाबा लवकर फॉलो. त्याच्या बाद कॉलेजचं काम आटपलं. गाडी लावली चाबी सरकत आलो तोटून सोनाळ्याले. आता अटियाचं कारण एवढंच की आपली गाडी 2-3 दिवस झाले लय त्रास देऊन आले. तिला कोरोना झाला की डांग्या झाला तिचं तिलेच माहित. पहिले तर डॉक्टर साहेबने 1 घंटा पहिले सिटी स्कॅन केलं. त्याच्या बाद तिचं ऑपरेशन सुरू केलं. आणि ऑपरेशन झाल्यावर तिची बिमारी निघाली. हे आता या जुगाडचं नाव तर मला बी माहित नाही, पण हे यातलं गेलं म्हणून याची बॅटरी काही चार्जिंग होत नाही आज जाय. मग 1 आणि 2 डायरेक्ट ती जुनं काढलं, नवीन ॲटम तट टाकून दिला तो. आता म्हटलं बा इथले दूर आलोच तर शेवटी आता गाडीतलं ऑइल बी चेक करून घ्यायला पुरते. मग हातात ऑइल बी घेतलं आपल्या गाडीत टाकून. चला तर मग आता आम्ही जातो घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटे मग पुढच्या ब्लॉग मध्ये. फॉलो नसेल करेल तर फॉलो करून घ्या मग.